राज्यामध्ये 12वीचा निकाल 93.37% इतका लागलेला आहे आणि निकालामध्ये यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे। मुलींचा निकाल 95% इतका लागलेला आहे तर मुलांचा 91.60% इतका निकाल लागलेला आहे। विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येतोय। यंदा कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 97.51% तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.65% इतका निकाल लागल्याची माहिती देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये 12वीचा निकाल लागलाय 93.37% इतका निकाल लागलेला आहे। सध्याची आपण ही पुण्यातली दृश्य पाहतोय। पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज बाहेर मुलींनी जल्लोष केलेला आहे। अर्थातच राज्यामध्ये 12वीचा हा निकाल 93.37% इतका लागलेला असून या निकालामध्ये यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे आणि आपण पाहतोय पुण्यातली ही दृश्य मुलींकडून जल्लोष व्यक्त केला जातोय। मुलींचा निकाल 95.44% इतका लागलेला आहे तर मुलांचा 91.60% इतका निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतरची आपण ही दृश्य पाहतोय। पुण्यातली फर्ग्युसन कॉलेज बाहेर मुलींनी जल्लोष केला आहे। आणि या संदर्भातली आणखी कौतुकास्पद बातमी आहे। संभाजीनगरच्या मुलीला 12वीला 100 पैकी 100% गुण मिळालेले आहेत। देवगिरी कॉलेजच्या तनिषा सागर बोरमणीकर हिला 100% गुण मिळालेले आहेत। 100% मिळवणारी तनिषा ही राज्यातली एकमेव विद्यार्थिनी आहे। 12वीच्या परीक्षेत राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे आणि यामध्ये तनिषाने 100 पैकी 100% गुण मिळवत संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे। ऑनेस्टली बिल्कुल एक्सपेक्टेड नव्हतं। मी 95च्या अबव एक्सपेक्ट करत होते पण 100 अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं। खूप छान वाटतं मला। OCM इकॉनॉमिक्स आणि पालीमध्ये 100 पैकी 100 मिळाले।